नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घावधीचा अंदाज देणार. त्याच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी आपण जो व्हिडिओ देत असतो तो हा व्हिडिओ आहे. जवळपास 80 ते 85% मंडळी व्हिडिओ बघतात परंतु ते चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करावं. एक महत्त्वाचा चॅनल आपल्या संग्रही कायम असावा या दृष्टीने ही माझी विनंती आहे. आपण गेले काही आठवड्यापासून जो अंदाज दिलेला होता त्यामध्ये आपला पहिला अंदाज होता की अंदमानामध्ये मान्सून वेळेच्या अगोदर आठवडाभरी तो अंदाज आपला बरोबर आला होता. त्यानंतर आपण केरळमध्येही मान्सून वेळेच्या आधी येईल असा अंदाज दिला होता, परंतु काही वादळी प्रणाली ही अरबी समुद्रामध्ये विकसित झाल्या आणि त्यांनी मान्सून रोखला आणि पर्यायाने तो 4 दिवस उशिराने आला. त्यामुळे आपला केरळमधला अंदाज चुकला आणि साधारणपणे मी यापूर्वी सांगितलं होतं की मान्सूनच्या प्रवासामध्ये बऱ्याच गोष्टी निर्धारित असतात आणि त्यामुळे या मान्सूनच्या प्रक्रियेमध्ये कधी कधी अंदाज चुकण्याची शक्यता असते. थोडेफार 1-2 दिवस मागे पुढे होण्याची शक्यता असते. मात्र महाराष्ट्रात देखील आपण 7 तारीख दिली होती आणि वेळेच्या अगोदरच 6 तारखेलाच मान्सून तर कोकणात पोहोचलेला आहे. आज मात्र मान्सूनने फारशी प्रगती कोकणाच्या दिशेने म्हणजे महाराष्ट्रात केलेली नसली तरी पूर्व भारतामध्ये 2-3 राज्य जवळपास कव्हर केलेत. म्हणजे पूर्वेकडून मान्सूनने आज बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे. महत्वाची बाब आहे की आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे की संपूर्ण महाराष्ट्र मान्सून कधी व्यापेल आणि दुसरा महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस कधी होईल. त्यामुळे या दोन्ही प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. आता सध्या साधारण गोव्याच्या आजूबाजूने एक चक्राकार स्थिती तयार झालेली आहे आणि तिची ट्रफ जवळपास बिहारमध्ये असलेल्या चक्राकार स्थितीपर्यंत पोहोचलेली असल्यामुळे आपल्याला जवळपास छत्तीसगड, कर्नाटक किंवा अगदी ओरिसापर्यंत पाऊस होताना दिसतोय. त्यामुळे साधारण या ज्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत या पुढे देखील चालू राहणार आहेत. जसा मान्सून पश्चिमेकडून प्रगती करतोय तसाच तो आता पूर्वेकडून देखील प्रगती करण्याची शक्यता आहे. कारण मोठ्या प्रमाणात बाष्प किंवा ढग हे पूर्व भारताकडे जमा होऊ लागले आहे आणि बंगालच्या उपसागरातून जो बाष्पाचा पुरवठा त्याला होतोय तो देखील अतिशय अनुकूल आहे आणि त्यामुळे पूर्वेकडून मान्सून आता गतिमान पद्धतीने पुढील काम करेल असं दिसतंय आणि जूनमध्ये पूर्व भारतामध्ये जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये अतिवृष्टी किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. आता महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर गोव्याच्या दरम्यान जी काही चक्राकार स्थिती आहे तिचं कमी दाबात रूपांतर आणि नंतर वेलमार्क लो प्रेशर देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर असं झालं तर मात्र कोकणामध्ये पुढील 8 दिवसामध्ये मुसळधार पाऊस काही भागामध्ये होऊ शकतो आणि मान्सून 10 तारखेपर्यंतच मुंबईला पोहोचू शकतो असा अंदाज आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याकरता मान्सूनला अजून माझ्या अंदाजानुसार तरी 15 तारीख उजाडू शकते किंवा जर कारण आता सध्या जी आपण अवस्था बघतोय ती उत्तर भारतातून जे काही अति उंचीवरचे वारे आहेत ते अजून मान्सूनला व्यत्यय निर्माण करतायत आणि या व्यत्ययामुळे मान्सून पुढे सरकण्यात मर्यादा आहेत. शिवाय साधारणपणे अनुकूल वाऱ्यांची दिशा असेल आणि WDचा प्रभाव कमी असेल तर मान्सून गतिमान पद्धतीने पुढे सरकत असतो. म्हणजे काही वर्ष आपण मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये एकदाच मान्सून आलेला देखील बघितलेला आहे, परंतु यावर्षी तसं होईल असं वाटत नाही. तरी देखील आपण बघूयात की मान्सून शेवटी निसर्गामध्ये जे काही बदल होतात वातावरणामध्ये त्यानुसार त्याची पुढील वाटचाल करत असतो. आता संपूर्ण महाराष्ट्र मान्सून जरी व्यापणार असला तरी महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भाचा काही भाग हा थोडा अवधी लागू शकतो असा आमचा अंदाज आहे. आणि जर पूर्वेकडील शाखा अधिक प्रबळ झाली तर विदर्भामध्ये पूर्वेकडून देखील मान्सून येऊ शकतो असं सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे आपण बघूयात की नेमकी यावर्षी काय घडतंय. कारण जर गोव्याजवळची चक्राकार स्थिती विरून गेली, कमजोर झाली तर मात्र पश्चिमी शाखेचा मान्सून हा 10 ते 15 दिवस रखडण्याची शक्यता राहील आणि मग तेव्हा मात्र पूर्वेकडील मान्सून हा गतिमान बनण्याची शक्यता राहील. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर
महाराष्ट्रात पेरणीयोग्य पावसाला आपल्याला अजून म्हणजे आज 7 तारीख आहे, कमीत कमी 20 दिवस तरी आपल्याला अजून पाहिजे. त्याचे कारण असं आहे की 23, 24, 25 मी आपण यापूर्वी 22 तारीख सांगितलेली आहे. 22 तारखेपासून पुढे जवळपास आठवडाभर आपल्याला म्हणजे मान्सूनचा